स्पेसएक्स या कंपनीचा IPO मागच्या आठवड्यात लॉन्च झाला. जवळजवळ $75 बिलियन म्हणजे जगातला आतापर्यंत सर्वात मोठा IPO या कंपनीचा होता. या कंपनीच्या IPO मुळे इलॉन मस्क हा जगातला पहिला ट्रिलियनियर बनला. ही बातमी आपण बघितली. पण याच स्पेसएक्सचा भाग असलेली स्टारलिंक नावाची एक कंपनी आहे, जी जगभरामध्ये इंटरनेट सेवा पुरवते, तेही सॅटेलाइटच्या माध्यमातून. आता ही इंटरनेट सेवा जगभरात वापरणारे 166 देश आहेत. 8 देश जे आहेत ती सेवा अजिबात वापरत नाहीत, तर 34 देश असे आहेत ती सेवा वापरतही नाहीत आणि त्याच्यावर त्यांनी कंप्लीट बॅन देखील केलेलं नाही. अशाच या 34 देशांच्या मध्ये भारत देखील आहे. भारतानं मात्र मागच्या काही दिवसापूर्वी या स्टारलिंकला पूर्णपणे सांगितलंय की भारतात स्टारलिंक लॉन्च होऊ शकणार नाही. आता भारतासारखं जगातलं सर्वात मोठं मार्केट स्पेसएक्सला मिळत नाही म्हटल्यानंतर इलॉन मस्क त्यासाठी प्रयत्न करत असणारच आहे. मग इलॉन मस्कच्या या कंपनीला इंटरनेट सेवा देण्यासाठी भारतात परमिशन का मिळत नाहीये? नेमकं घोडं कुठं अडलंय? काय प्रॉब्लेम झालाय ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. स्टारलिंकला अमित शहांच्या गृह मंत्रालयानं पूर्णपणे सध्या रोखलेलं आहे. आणि असं रोखायचं कारण म्हणजे काय? जेव्हा स्टारलिंक सारख्या एका अमेरिकन कंपनीला अशा पद्धतीची परमिशन मिळते, त्यावेळेला ती कंपनी सरळ संपूर्ण देशाला स्कॅन करायला लागते आणि त्याचा ॲडव्हान्टेज घ्यायला लागते. कारण ही सॅटेलाइटच्या माध्यमातून इंटरनेट पुरवणारी कंपनी आहे आणि या कंपनीनं आतापर्यंत जिथं जिथं ती गेलेली आहे तिथं तिथं या गोष्टीचा फायदा घेतला आहे. उदाहरण सांगायचं तर इराणमध्ये या वर्षीच्या जानेवारीमध्ये इराणमध्ये एक आंदोलन चालू झालं होतं. या आंदोलनानंतर इराणमध्ये इंटरनेट सुविधा कम्प्लिटली बंद केलेली होती, पण तरी देखील स्टारलिंक त्यावेळेला इंटरनेट सेवा पुरवत होती त्याच देशातल्या लोकांना आणि त्यासाठी त्यांनी जवळजवळ 50,000 टर्मिनल स्मगलिंग करून इराणमध्ये पोहोचवलेले होते. याचाच वापर स्टारलिंकनं केला आणि अमेरिकेला इराणचा ॲक्सेस मिळाला. पुढचे कितीतरी दिवस इराणनं तिथलं इंटरनेट जरी बंद ठेवलं असलं तरी जग सगळं काही पाहत होता. इराणमधून सगळ्या गोष्टी बाहेर पडत होत्या आणि यासाठी स्टारलिंक जबाबदार होतं. जेव्हा अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये युद्ध चालू होतं त्यावेळी देखील स्टारलिंकनं इराणमध्ये इंटरनेट प्रोव्हाइड केलं. अयातुल्ला अली खोमेनी आणि त्यांचे महत्त्वाचे नेते एकाच ठिकाणी एकाच जागेवर मारले गेले. हा फक्त योगायोग नाही किंवा फक्त CCTVचा प्रकार नाही आहे. याच्या मागे स्टारलिंकचं इंटरनेट आणि त्यांनी सॅटेलाइटमधून घेतलेले इमेजेस देखील तेवढेच महत्त्वाचे आहेत. कारण स्टारलिंकचे जवळजवळ 10,000 सॅटेलाइट हे जगाच्या घेरट्या घालत असतात आणि ते प्रत्येक गोष्टीचे फोटो घेत असतात. एकदा त्यांना आपल्या देशाचा कंप्लीट ॲक्सेस मिळाला तर ते तो सोडत नाहीत. परमिशन दिली नाही तरी देखील ते ॲक्सेस घेतात. त्यामुळं परमिशन न देण्याचं शहाणपण आहे असं भारत सरकारला सध्या तरी वाटतंय. मग स्टारलिंकच्या इंटरनेट बद्दल थोडक्यात माहिती करून घ्यायला पाहिजे. कारण आपल्याकडे जे इंटरनेट आपण वापरतो, मग जिओ असेल, एअरटेल असेल, हे इंटरनेट आपण डायरेक्ट मोबाईलला येतं, त्यासाठी टॉवरवरून त्याचा सिग्नल आपल्याला मिळत असतो. पण या टॉवरपर्यंत वेगवेगळ्या ऑप्टिक फायबरच्या माध्यमातून ही सेवा पोहोचवलेली असते आणि तिथून ती आपल्यापर्यंत येत असते. पण स्टारलिंक काय करतं? स्टारलिंकचे असे कुठलेही टॉवर्स नसतात, तर ते डायरेक्ट सॅटेलाइटमधून आपल्याला इंटरनेट सेवा पुरवत असतात. बाकीचे जे सॅटेलाइट्स असतात हे जवळजवळ 36,000 किलोमीटर वरती असतात. पण हे लो अर्थ ऑर्बिटमध्ये असणारे जे सॅटेलाइट असतात जसे स्टारलिंकचे आहेत, हे 10,000 सॅटेलाइट्स हे अगदी पृथ्वीपासून जवळ असतात आणि त्यामुळं सहजपर्यंत त्यांचा जो रेंज आहे ती पृथ्वीपर्यंत आरामात येत असते आणि त्यामुळं इंटरनेट अत्यंत फास्ट असतं. अशा पद्धतीचं इंटरनेट मग याची किंमत किती आहे? आपल्याला वापरायला मिळालं तर ते आपल्याला परवडेल काय? तर भारतातली सध्या काही लोकांना टेंटेटिव्हली हे वापरायची परमिशन दिलेली आहे आणि त्याप्रमाणे जर बघितलं तर याची सध्याची किंमत ₹3,000 ठेवलेली आहे महिन्याला. म्हणजे भारतात आपण सध्या जे काही प्लॅन्स वापरतो त्यामध्ये आपल्याला हे इंटरनेट परवडणारं नाही अजिबात. कारण आपल्याकडे दिवसाला 1 GB, 1.5 GB, 2 GBचे प्लॅन्स महिन्याला 300, 400, 500 रुपयापर्यंत मिळतच असतात. त्यामुळं आपल्या दृष्टीनं हे इंटरनेट जवळजवळ 5 ते 10 पट महाग आहे. हिमालयासारख्या प्रदेशामध्ये, समुद्रामध्ये किंवा जिथं रेग्युलर नेटवर्क पोहोचत नाही अशा ठिकाणी या नेटवर्कचा वापर नक्कीच होऊ शकतो. आता मग अशा पद्धतीच्या सेवेला ऑप्शन काय? कारण टेक्नॉलॉजी तर वापरलीच पाहिजे. या टेक्नॉलॉजीचा वापर भारताला होऊ शकतो. भारताला एखाद्या मिलिटरी ऑपरेशनमध्ये याचा वापर होऊ शकतो. हे जरी खरं असलं तरी
स्टारलिंकला जर परमिशन दिली तर त्याचा वापर भारताला होण्यापेक्षा याचा वापर अमेरिकेला किंवा भारताच्या शत्रूंना होण्याची जास्त शक्यता आहे, किंवा कारण सध्याचे भारत आणि अमेरिकेतले संबंध काही चांगले संबंध नाहीत आणि या स्टारलिंकचा सगळ्यात मोठा कस्टमर हे अमेरिकन सरकारच आहे. जवळजवळ 20% रेव्हेन्यू त्यांचा अमेरिकन सरकारकडून येतो. त्यामुळे भारत सरकारला एकतर स्टारलिंकला परमिशन द्यायला पाहिजे, त्यांचं इंटरनेट वापरायला पाहिजे, किंवा आपला एक पर्याय निर्माण करायला पाहिजे. आणि असा एक पर्याय निर्माण होण्याची शक्यता आहे, तो म्हणजे रिलायन्स जिओ. कारण जिओनं म्हणजे मुकेश अंबानींनी असं ठरवलंय की स्टारलिंकला पॅरलल किंवा तशाच प्रकारची सेवा ते देऊ शकतात. त्यासाठी 10 ते 15 बिलियन डॉलर्स ते खर्च करतील. साधारणतः जवळजवळ 1600 सॅटेलाइट्स ते आकाशात सोडतील आणि या सॅटेलाइटच्या माध्यमातून स्टारलिंक सारखी सॅटेलाइट इंटरनेट सेवा ते भारताला पुरवतील. याचा वापर मग भारतातले अनेक लोक सामान्यपणे करतील. याच्याशिवाय भारत सरकारला देखील या सुविधा वापरता येईल. यासाठी भारत सरकार ITU मध्ये जाण्यासाठी रिलायन्सला मदत करणार आहे. अर्थात मुकेश अंबानींचा प्रोजेक्ट आहे, त्यामुळे भारत सरकार तर मदत करणारच, पण भारत सरकारच्या सिक्युरिटीच्या दृष्टीने किंवा इतर गोष्टींच्या दृष्टीने देखील हा प्रोजेक्ट आपल्यासाठी महत्त्वाचा असू शकतो. कारण एखाद्या परकीय कंपनीला कंप्लीट ॲक्सेस आपल्या देशाचा देण्यापेक्षा आपल्याच कंपनीनं अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी जर उभी केली तर ती आपल्या देशात आपले पैसे टिकवण्यासाठीही मदतशीर होईल. याच्याशिवाय आपल्या देशाची जी महत्त्वाची माहिती आहे ती देखील आपल्याच देशात राहील. या दोन्ही दृष्टीने हे महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की इलॉन मस्क हे बिझनेसमॅन आहेत आणि बिझनेसमॅनला फक्त पैसा मॅटर करतो. वेळ प्रसंगी जर अमेरिकेने त्यांना पैसा दिला तर भारताचे अनेक महत्त्वाचे सिक्रेट्स हे अमेरिकेला कायमचे मिळू शकतात. त्यामुळं या पद्धतीचा जो विचार आहे तो भारतानं संपूर्ण विचार करूनच घेतला पाहिजे. ज्या पद्धतीनं आता सरकार चाललंय तो योग्यच विचार आहे. घाई गडबड करायला नको असं आम्हाला तरी वाटतंय. या संपूर्ण मुद्द्यावरती तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं, भारतानं स्टारलिंकला डायरेक्ट परमिशन द्यायला हवी की द्यायला नको? नेमकं तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.